नमस्कार, मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामध्ये. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत, जे की प्रोडक्ट आज प्रत्येकाची काय झालेली आहे, गरज बनत चाललेली आहे. मित्रांनो, समर्थ सक्सेस लाईफचं अश्वरीन नावाचं जे प्रोडक्ट आहे, कॅप्सूलची जी डबी आहे मित्रांनो, याविषयी काय करत आहे मी आजची ट्रेनिंग देत आहे. मित्रांनो, आज तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज व्यवस्थित खाणं पिणं नसल्यामुळं असेल, धावपळीच्या युगामुळं असेल, ताणतणावामुळं असेल, किंवा मित्रांनो आपण जे अन्न चावून खात नाही, वेळेवर खात नाही, त्याच्यानंतर सतत काम करण्याच्या सवयीमुळं असेल, किंवा तेलकट तळलेलं खाल्ल्यामुळं असेल. मित्रांनो, आज भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आज सेक्सचा काय झालेला आहे, प्रॉब्लेम तयार झालेला आहे. मित्रांनो, मग हा जो सेक्सचा प्रॉब्लेम आहे, हा लोक एकतर ओपनली सांगत नाहीयेत, कारण की आपण लाजतो असं लोकांना दाखवतो मित्रांनो. पण ही ऍक्च्युली सवय जी आहे ती मित्रांनो आज देशाच्या खूपच घातक बनत चाललेली आहे. कारण की मित्रांनो त्यासाठी लोक डिप्रेशन मध्ये जातात, आत्महत्यासारखा विचार करतात, किंवा विचाराने ते करून पण घेतात. त्याच्यानंतर मित्रांनो ते स्वतःला काबिल समजत नाहीत. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना मुलं पण होत नाहीत. तर जे असे जे प्रॉब्लेम तयार होतात, किंवा स्वतःमध्ये अरोगन्स तयार होतो की मी काही करू शकत नाही, त्याच्यानंतर माझ्याच्यानं काय होणार नाही. तर याला जे कारण आहे मित्रांनो, हे सगळ्याच्या सगळ्या समस्येवरती वैज्ञानिकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सेक्सची जी समस्या आहे त्यामुळे हे नकारात्मक जे विचार आहेत ते येतच असतात. मग मित्रांनो, अशा पद्धतीचा जो विचार आहे किंवा त्यांच्यामधल्या ज्या समस्या आहेत, मग हे सॉल्व्ह करण्याकरता मार्केटमध्ये बरेचसे काय आहेत मित्रांनो, मेडिसिन आहेत. पण त्यातील जसे की वायग्रा नावासारखी जी गोळ्या असेल, ही काय करते, अचानक तुमच्या शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढवत असते. एखाद्याचा जर समजा त्यांना बीपीचा जर आजार असेल, तर मित्रांनो त्यांचा जर ब्लड फ्लो वाढला सेक्सच्या दौरान जर वायग्रा घेत असताना, तर त्यांचे मृत्यू झालेल्याचे कितीतरी घटना मित्रांनो आज समोर येत आहेत. आणि ते तुम्ही पब्लिकली आहे, तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असं आहे की याचा मित्रांनो रॅकेट म्हणजे जे रॅकेट आहे ते पण खूप मोठा आहे. कारण की काय होत चाललेलं आहे की अशा गोळ्या अगदी अनलिगली सुद्धा विकल्या जात आहेत. मग त्या चांगल्या असो किंवा फ्रॉड असो, लोक खरेदी करतात, खातात व स्वतःच्या जीवाशी सुद्धा मित्रांनो काय करतात, खेळत असतात. मग आपण काय केलं पाहिजे की समर्थ सक्सेस लाईफ मित्रांनो हे एक अग्रगण्य कंपनी आहे. गेल्या 9 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 10व्या वर्षाकडे आज आपली कंपनी वाटचाल करत आहे. तर मित्रांनो, हे जे अश्वरीन नावाचे जे प्रोडक्ट आहे, हे याविषयी मित्रांनो माहिती देतो. तुम्ही जर पाठीमागल्या याच्या समस्या बघितल्या असतील, तर त्या समस्यामध्ये पण त्याच गोष्टी कारणीभूत आहेत. मित्रांनो, मग हे अश्वरीन जी कॅप्सूल आहे ती खूपच इम्पॉर्टंट आहे, तुम्ही तर समजून घेतलेलेच आहे. मग मित्रांनो, ह्या अश्वरीन कॅप्सूल मध्ये नक्की मग वापरलंय काय हे मी तुम्हाला सांगायला मित्रांनो चालू करतो. ही अश्वरीन नावाची कॅप्सूल आहे. याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोळ्या आहेत, तुम्ही बघू शकता इथं. ओके, अशा प्रकारच्या गोळ्या आहेत. अश्वरीन ही अशी डबी आहे. मग याच्यामध्ये कुठले घटक वापरले गेलेले आहेत व त्याचे फायदे काय आहेत व याचा डोस कसा घ्यावा याविषयी काय करतो मित्रांनो, मी तुम्हाला मार्गदर्शन करायला चालू करतो. मित्रांनो, ह्या अश्वरीन कॅप्सूल मध्ये लक्षात घ्या की अश्वगंधा नावाचा घटक वापरलेला आहे. अश्वगंधाला आयुर्वेदाचा राजा असं म्हटलं जात आहे की जो व्यक्ती अश्वगंधा नावाची कॅप्सूल दररोज खाईल त्याला नक्कीच अश्व म्हणजे घोडा यासारखी मित्रांनो ताकद भेटेल असं आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, त्या अश्वरीन मध्ये अश्वगंधा हे घटक सुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारे वापर केलेले आहेत. तर नक्कीच ते तुम्ही प्रत्येकाने घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तालीमखाना आहे, सुधा मकरध्वज भस्म आहे मित्रांनो. कवच बीज आहे. कवच बीज मित्रांनो सगळ्यात जास्त ताकदीसाठी वापरलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये ताकद कमी झालेली आहे अशा व्यक्तीने जर कवच बीज जरी खायला चालू केलं तरी मित्रांनो फरक पडतो. तर ते कवच बीज आपल्या अश्वरीन मध्ये आहे. त्याच्यानंतर सफेद मुसळी पहा मित्रांनो, सफेद मुसळी जी आहे त्याचा वापर हजारो वर्षापासून सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये काय झालेला आहे, कंटिन्यू वापर केलेला आहे लोकांनी, आणि त्याचे रिझल्ट तर खूपच चांगले आहेत. त्यानं वजन पण खूप चांगलं वाढत आहे. आणि त्याच्याच नंतर शिलाजीत नावाची जी कॅप्सूल आहे ती शिलाजीत नावाचा जो घटक आहे मित्रांनो, ज्याला
दगडांचा रस म्हटलं जात आहे किंवा भूमीचा रस म्हटलं जातं मित्रांनो. तर ती जी शिलाजीत नावाची जी गोळी आहे मित्रांनो, ही सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीनं काय करते, काम 100% करते. आणि शिलाजीत मित्रांनो सगळ्यात जास्त ताकदवर आहे आणि शिलाजीतनं वजन सुद्धा मेंटेन होतं. तर या अश्वरीन कॅप्सूल खाल्ल्याने वजन सुद्धा मेंटेन होईल. त्याच्यानंतर स्वर्ण मक्षी भस्म आहे मित्रांनो. स्वर्ण भस्म सुद्धा आपण एक शॉर्ट मध्ये म्हणू शकतो. तर ते स्वर्ण भस्म बाहेरच्या जर मार्केटमध्ये बघायला गेला तर एका ग्रॅमची किंमत कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपये प्रति ग्रॅम न विकलं जातं मित्रांनो. हे स्वर्ण भस्म सुद्धा आहे आणि कांटाकार नावाचं एक वनस्पती वापरलेलं आहे. मित्रांनो हे जे घटक आहेत हे घटक एक आपण जनरली समजून घेऊ. मी इथं पहा बॅनर वगैरे लावलंच किंवा इथं त्याचा फोटो पण लावेल मित्रांनो. तर तो मित्रांनो काय करा तुम्ही समजून घ्या. तर हे जे शक्तिशाली असणारं अश्वरीन आहे मित्रांनो, ते पहिली गोष्ट काय करणार आहे की तुमच्या शरीरामध्ये एक शक्तिशाली बनवण्याचं तुम्हाला काम करणार आहे, स्ट्रॉंग बनवण्याचं काम करणार आहे. त्याच्यानंतर एखाद्याच्या जर सेक्सची इच्छा होत नसेल तर ते वाढवायचं सुद्धा काम मित्रांनो हे काय करणार आहे, अश्वरीन करणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मग पुरुषांमध्ये काय होत असतं की शुक्राणूची संख्या कमी होत असते किंवा त्याची जी साईज आहे ही कमी होत असते, ज्याच्यामुळे मुलं होत नाहीत. मग त्याचं कारण आहे तुमच्या बॉडीमध्ये अतिरिक्त हीट होणं, पित्त होणं, जळजळ होणं, घटक कमी पडणं. तर हे वाढवल्यामुळे मित्रांनो शुक्राणूची साईज सुद्धा वाढते व त्याच्यानंतर शुक्राणूंची संख्या सुद्धा वाढते. संख्या खूप मॅटर करते मित्रांनो. तर ती संख्या वाढवते. त्याच्यानंतर त्याची कार्यक्षमता. तुम्हाला माहित आहे का काही लोकांमध्ये जरी शुक्राणू असतील किंवा तरी ते पोहोचत नाहीयेत, अंडाशयापर्यंत पोहोचत नसतात मित्रांनो. त्याच्यामुळं काय होतं, गर्भवती होत नसतात. तर ते शुक्राणूंची जी संख्या आहे ती वाढवून त्याची साईज वाढवून त्याला गतिशील म्हणजे काय त्याला फास्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मित्रांनो ह्या अश्वरीन कॅप्सूलच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला. ओके. त्यामुळे मित्रांनो टेस्टोस्टेरोन नावाचं एक आपल्या शरीरामध्ये एक ग्रंथी आहे ॲड्रिनल नावाची ग्रंथी. तर ती काय करत असते आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन वाढवण्याचं काम करत असते किंवा वाढवायला सपोर्ट करायचं काम करत असते. तर मित्रांनो ते टेस्टोस्टेरोन वाढल्यामुळे तुम्ही मी हॅपी राहतो व जीवन एक सुखी राहण्याचा काय होतं मित्रांनो प्रयत्न होतो. त्याच्यामुळे मित्रांनो ही जी प्रजनन क्षमता आहे वाढवलेल्याची बरीचशी उदाहरणं तुम्ही माझ्या पाठीमागील युट्यूब चॅनलवर बघू शकता. कितीतरी लोकांना मुलं झालेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्याचा पुरुषांमध्ये पहा स्वप्न दोष होत असतो. तर स्वप्न दोष अचानकच रात्री झोपल्यानंतर काय होत असतं, चड्डीमध्येच वाहून जात असतं मित्रांनो किंवा लघवी वाटे वाहून जात असतं. तर ते शीघ्र पतन सुद्धा कमी करण्याचं काम मित्रांनो ही अश्वरीन करणार आहे. त्याच्यानंतर कमजोरी जे असणार आहे त्यावर तर काम करणारच आहे. त्याच्यानंतर महिलांमध्ये तर खूप महत्वाचं काम करते मित्रांनो. प्रत्येक महिलेची गरज आहे कारण की प्रत्येक महिलेमध्ये हार्मोनल इनबॅलन्स होत असतो. कारण त्यांच्यामध्ये अॅनिमिया सारख्या समस्या असते. अॅनिमियावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, बॅनर लावून बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ नक्की बघा परत. आता त्यासाठी ह्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळं महिलांमध्ये काय होत असतं, शक्यतो हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळे मित्रांनो त्यांना मोनोपॉजचा त्रास तयार होतो, पीसीओडीचा त्रास तयार होतो, पीसीओएसचा त्रास तयार होतो किंवा पाळी वेळेवर येत नाही किंवा त्या महिला वृक्ष बनत जातात. म्हणजे काय, त्या हडपुड्या बनत जातात किंवा जास्त वजन तरी त्यांचं काय होतं वाढत जात असतं. अशा वेळेस महिलांमध्ये जे इच्छेचं प्रमाण आहे हे सुद्धा खूप कमी होत असतं. तर ते वाढवण्याचं काम सुद्धा ही अश्वरीन नावाची काय करणार आहे, कॅप्सूल करणार आहे. त्याच्यानंतर पहा आजकाल जसं की मी तुम्हाला म्हणलं की खाणं पिणं त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे मित्रांनो काय होत चाललेलं आहे की प्रत्येकाला अशक्तपणा हा भरपूर येत चाललेला आहे. तर तो अशक्तपणा कमी करून एक नवीन उत्तेजना देण्याचं सुद्धा काम कमी करणार आहे. त्याच्यासोबत मित्रांनो ताणतणाव, मी तुम्हाला काय म्हणले, ताणतणाव हा सगळ्यात जास्त शरीरासाठी घातक आहे. तो प्रत्येक आजार व्हायला कारणीभूत आहे ताणतणाव. मग त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये जी रक्त वाहत असतं त्याच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाचा एक घटक ऍड होत असतो. तर तो कॉर्टिसॉल वाढल्यामुळे तुमच्या शरीरात आजार व्हायला चालू होत असतात. तर ते आजार सुद्धा कमी करण्याचं काम किंवा कॉर्टिसॉल लेवल कमी करून त्या ठिकाणी व्यवस्थित रक्त पोहोचवण्याचं काम मित्रांनो
हे अश्वरीन करणार आहे. आणि त्यासोबत मित्रांनो त्यामुळं कॉर्टिसॉल लेवल ज्यांची ज्यांची वाढलेली आहे त्यांना सूज येणे होतं किंवा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत असतं, इन्सुलिन सिक्रेशन कमी होत असतं, ग्लुकोज वाढत असतं, युरिक ऍसिड, युरिया, त्याच्यानंतर क्रिएटिन लेवल, त्याच्यानंतर आर फॅक्टर, हे जे त्रास आहेत हे कॉर्टिसॉल लेवलचे आहेत. किंवा मानसिक ताणतणाव असेल, हाडाचं दुखणं असेल, मसल लॉस असेल, हे सगळ्याच्या सगळं प्रॉब्लेम मित्रांनो कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे होत असतात. किंवा हाडाचा संधिवातासारखा त्रास सुद्धा मित्रांनो कॉर्टिसॉल लेवलमुळे होत असतो. स्किनवर पिंपल्स येणं, स्किनवर वांग येणं, त्याच्यानंतर स्वरायसिस होणं, हे सुद्धा कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे होत असतात. तर मित्रांनो या सगळ्यांमध्ये अश्वरीन नावाची जी कॅप्सूल आहे आपली ती 100% मित्रांनो काय करणार आहे, काम करणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वात, पित्त आणि कफ, जसं की मी तुम्हाला म्हणलं की ह्याच्यामध्ये अश्वगंधा आहे, तालीमखाना आहे, सुधा मकरदोज आहे, कौच बीज आहे, सफेद मुसळे, शिलाजीत, कांटाकारे आहे. तर हे काम काय करणार आहे, हे सगळे मिळून तुमचा वात, पित्त आणि कफ हे कमी करण्याचं काम करणार आहे किंवा बॅलन्स करण्याचं काम करणार आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे की तुमचं शरीर हे बॅलन्स होणार आहे आणि ते बॅलन्स झाल्यामुळं तर मित्रांनो तुमच्यामध्ये ताकद वाढणार आहे, ही गोष्ट समजून जावा. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त जे रॅडिकल्स तयार होत असतात, म्हणजे दररोज ज्या पेशी मरत असतात, तर ह्या पेशी मेलेल्या एखाद्या ठिकाणी जर साठल्या तर मित्रांनो कॅन्सर होत असतो. पीसीओडी मध्ये सगळ्यात जास्त, पीसीओएस मध्ये आणि पीसीओडी मध्ये महिलांमध्ये सगळ्यात जास्त होत असतात. आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या ग्रंथी खराब व्हायला कारण सुद्धा मित्रांनो त्या मेलेल्या पिशी आहेत. तर त्या मेलेल्या पिशींना शरीराबाहेर काढण्याचं काम व त्यांना विघटन करण्याचं काम सुद्धा अश्वरीन नावाची कॅप्सूल करणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये जसं की मी तुम्हाला म्हणलं की सफेद निर्वहन, की जसं की सफेद पाणी ज्यांना जास्त जातं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, ती कमी करण्याचं काम मित्रांनो अश्वरीन करणार आहे. पीसीओडी आणि फॉरवर्डर्स म्हणजे पीसीओएस मध्ये सुद्धा याचा उपयोग होणार आहे. पण मित्रांनो हे कधी खाल्लं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. तर जेवणाच्या आधी म्हणजे सकाळी नाश्त्याच्या आधी, सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत ही कॅप्सूल पुरुषांनी दुधामध्ये खायचे, अर्धा कप किंवा 1 कप कोमट दुधामध्ये खायचे. महिलांनी डायरेक्ट पाण्याबरोबर घ्यायचे मित्रांनो. आणि संध्याकाळी पण सेम एज डोस आहे. सकाळी नाश्त्याच्या म्हणजे जेवणाच्या आधी अर्धा 1 तास आणि संध्याकाळी सुद्धा मित्रांनो जेवणाच्या आधी 1 तास ही कॅप्सूल दुधाबरोबर पुरुषांनी घ्यायचे आणि महिलांनी डायरेक्ट ही कॅप्सूल इटिंग करायची. पण त्यासोबत महिलांनी 7 वंडर वापरायचंय आणि पुरुषांनी पण 7 वंडर किंवा ऑर्थोकिट हे त्यासोबत वापरायचंय. ज्यांना मुलं नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय आहे, ज्यांना ताकद नाही त्यांच्यासाठी पण सेम उपाय आहे, म्हणजे सगळ्यांसाठी सेम उपाय असणार आहे. मित्रांनो दूध हे फक्त डायबिटीस वाल्यांनी आणि हृदयविकारवाल्यांनी टाळायचं आहे आणि पित्तवाल्यांनी दुधाचा वापर 100% करायचा आहे. तर पण महिलांनी करायचा नाही मित्रांनो. तर महिलांनी डायरेक्ट कॅप्सूल घ्यायचे नाश्त्याच्या आधी, सकाळी जेवणाच्या आधी किंवा नाश्त्याच्या आधी गोळी खायचे आणि रात्री पण 1 तास आधी खायचे. आणि मित्रांनो महिलांनी 7 वंडर सोबत अश्वरीन वापरायचे. ओके. आणि पुरुषांनी अश्वरीन सोबत ऑर्थोकिट किंवा 7 वंडर किंवा जर त्यांना डायबिटीस असेल तर A1 डायबाकेअर किंवा त्यांना जर मूळव्याधाचा त्रास असेल तर पाईल केअर किट किंवा जर त्यांना हृदयविकाराचा त्रास असेल तर मित्रांनो अश्वरीन सोबत वेलहर्ट किट त्यांना काय करायचे, वापरायला चालू करायचे. तर या गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. काही पुरुषांमध्ये जर प्रोस्टेटचा त्रास असेल तर अश्वरीन सोबत तुम्ही आपलं वेदारी चूर्ण किट हे वापरायला त्या ठिकाणी चालू करायचे, त्यानं सुद्धा चांगले रिझल्ट येणार आहे. आणि महिलांनी पण, ज्या महिलांचा समजा तब्येत जास्त आहे तर त्यांनी अश्वरीन 7 वंडर सोबत दोन्ही तर चालूच ठेवायचंय तुम्ही, पण त्यासोबत तुम्ही फिट टू फिट पण घेऊ शकता, ऑर्थो किट पण घेऊ शकता जर संधिवात असेल तर. नसेल तर 7 वंडर आणि अश्वरीन तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता. वजन जास्त असेल तर फिट टू फिट किट वापरायचे. त्याच्यानंतर मूळव्याधाचा त्रास असेल तर पाईल केअर किट हे महिलांनी सुद्धा वापरायचंय. फक्त 1 महिन्याचा डोस त्याला वापरायचा आहे. तर ही नक्कीच माहिती आवडली असेल तर मित्रांनो या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या व्हिडिओच्या पाठीमागे मी तुम्हाला काही रिझल्टचे फोटो टाकणार आहे.
ते नक्कीच तुम्ही काय करा बघा. किंवा ह्या चॅनलच्या खालच्या साईडला मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा टाकणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा. त्यांना अगदी एका महिन्यामध्ये सुद्धा मोल झालेलं आहे. तर चला, अशाच पद्धतीचं अश्वरीन सारखं सेम टू सेम मित्रांनो समर्थ पॉवर पॅक आलंय, त्याचीही हीच माहिती आहे सेम टू सेम. असं धरून चला आणि ते सुद्धा किट दिलं तरी मित्रांनो 100% त्याचा रिझल्ट येणार आहे. तर चला, या ठिकाणी हा व्हिडिओ नक्कीच इथं संपला असं मी सांगतो. हे पाठीमागे जे मी व्हिडिओ लावणार आहे ते व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे बघा. त्याच्यानंतर ते रिझल्ट आलेले व्हिडिओ सुद्धा बघा. त्याच्यानंतर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काय करा, नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल गोवर्धन मोतकर. तुम्ही कुठे राहता? तेजापूर. तेजापूर कुठे आहे? तेजापूर मुघळ बंधू. पूर्ण पत्ता सांगा. पोस्ट अळेगाव, तालुका मंडी, जिल्हा यवतमाळ. लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 6 वर्ष. कुठे कुठे ट्रीटमेंट केली? चंद्रपूर, यवतमाळ, जाम, 3-4 जागी आली, पुष्कळ झाली. अंदाजे खर्च किती आला असेल? अंदाज माहित नाही पण बरेचसे गेले. तरी अंदाज 6-7च्या वरून समजा 6-7 लाख. अच्छा. तुम्हाला या औषधीबद्दल कोणी सांगितलं? सचिन सरांनी. अच्छा. आणि सांगितल्यावर म्हणजे तुम्ही लगेच सुरू केलंय. आणि हे औषध मग तुम्ही कशा प्रकारे घेतलं होतं? काय काय दिलं होतं औषधीत? दुधासोबत. दुधासोबत ॲस्पिरिन नावाचे कॅप्सूल. किती किती घेतले होते? सकाळी 2, संध्याकाळी 2. म्हणजे दोघांनी घेतले होते की एकानेच घेतले होते? दोघांनी पण घेतले होते. आणि सोबत अजून काही होतं का? 7 वंडर होतं. 7 वंडर कसं घेतलं होतं? पाण्यासोबत. किती घेत होते? 20 ml. म्हणजे जेवणाच्या आधी आणि ॲस्पिरिन जेवणाच्या नंतर. त्याला काही पथ्य वगैरे केले का तुम्ही? कोणते कोणते पथ्य केले? खरा वगैरे, दारू, ड्रिंक, खर्रा, आंबट, चिंबट, आलू वांग्याची भाजी. आणि आता तुम्हाला तो रिझल्ट कधी आला? किती दिवसांनी याला सुरू केल्यानंतर? 15 दिवसांनी आलाय. आणि ते कळल्यावर मग तुम्ही औषधी सुरू ठेवले की बंद केले? माझी बंद झाली. बंद केली, चालू केली. कंटिन्यू चालू होते. किती दिवस दिले अंदाजे? 15 दिवस. 15 दिवस घेतले. त्यानंतर नाही घेतले. आता अंदाजे किती दिवस झाले आता तुम्हाला? 6वा महिना चालू आहे. 6वा महिना आता रेग्युलर सुरू आहे. डॉक्टरांकडे चेकअप केलं? सगळं व्यवस्थित आहे म्हणा? ठीक आहे. धन्यवाद.